मानवी जीवनामध्ये दुःख आहे, परंतु त्या दुःखाचं कारण अज्ञान हे आहे असं सांगणारे जगाला सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, आणि हाच धागा पकडून अविद्या हे संपूर्ण दुःखाचं कारण आहे असं जगाला आधुनिक युगामध्ये सांगणारे क्रांती बापुले, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत मूल्य पोहोचवण्याचं संविधानाच्या माध्यमातून ज्यांनी कार्य केलं ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला परखड भाषेमध्ये अज्ञानातून प्रकाशात येण्याचा मार्ग दाखवणारे संत कबीर, आणि या देशामधल्या आधुनिक युगातल्या फक्त ज्यांच्या नावाच्या समोर आपण शब्द लावतो तो शब्द इतर कुठल्याही शिक्षकांच्या समोर लागत नाही, तो शब्द म्हणजे आदर्श। ही या देशातली पहिली शिक्षिका, पहिली आदर्श शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी प्रजासत्ताक शिक्षक संसदेच्या वतीने शिक्षक परिषद मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून आतापर्यंत साजरी होत आहे। या परिषदेचे अध्यक्ष आपणा सर्वांच्या परिचयाचे आणि माझे मित्रतुल्य गुरुवर्य, ज्यांच्या पुढाकाराने म्हणजे पाठीवर हात ठेवतात असं स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र सरकारने या वर्षीपासून संविधान दिन 26 नोव्हेंबर साजरा करायचं अधिकृतपणे पत्रक काढलं, आणि त्या माध्यमातून नागपूर विद्यापीठामध्ये 26 नोव्हेंबरला माझ्याच शिष्याचं व्याख्यान झालं पाहिजे म्हणून डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या पुढाकाराने नागपूर विद्यापीठामध्ये सरकारने जो पहिला संविधान दिन दिला त्या संविधान दिनानिमित्त माझं व्याख्यान त्यांच्या पुढाकारामुळे झालं। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षक परिषदेच्या निमित्ताने विचार मंचावरती उपस्थित असलेली सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला आजूबाजूच्या भागातून सर्व आलेला गुरुजन वर्ग, आपणा सर्वांना या निमित्ताने सर्वप्रथम सप्रेम जय भीम करतो। जय भीम। या ठिकाणी मला बोलायला सांगितलेलं आहे हर्ष बोधी सरांनी फोनवरती की आपण 21व्या शतकातील शिक्षण, शिक्षक आणि समाज या विषयावरती आपण बोलायचं आहे। तर मी प्रयत्न करणार आहे की विषयावरच बोलायचं आणि विषयाला चिकटून राहण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे, कारण गाडी आपल्या घसरते सर्वांची ती सवय लागलेली असते चळवळी, परंतु विषयावरतीच मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। राहिले सगळं सर आहेतच सगळं सांभाळून घेण्यासाठी, त्यामुळे काही चिंता नाही। 21व्या शतकात ज्यावेळेस जगाने पदार्पण केलं त्यावेळेस 21व्या शतकामध्ये पदार्पण करत असताना 20व्या शतकाच्या उत्तरार्धातच आपण बघितलं की दोन गोष्टींमध्ये पूर्णपणे बदल झालेला होता। त्यातली पहिली गोष्ट आहे की अर्थव्यवस्थेमध्ये भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बदललेली होती, आणि दुसरा जो बदल आहे ते माहितीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जग एकत्र आलं होतं। ग्लोबल विलेज, विश्व एक खेड ही संकल्पना प्रस्थापित 20व्या शतकाच्या उत्तरार्धातच झालेली आहे। त्यामुळे अर्थव्यवस्था आणि माहितीच्या दृष्टिकोनातून हे जग जवळ आलेलं आहे। या दोन्ही दृष्टिकोनातून मात्र जॉग्राफिकल बॉर्डर म्हणजे कुठल्याही सीमा नाहीत, तर हे सीमा विरहित दोन विषय संपूर्ण जगामध्ये 21व्या शतकात प्रवेश करताना झाले। त्यामुळे अर्थव्यवस्था बदलली की अन्न, वस्त्र, निवारा आणि जीवनाचा प्रत्येक क्षेत्र बदलत असतं,
आणि माहिती संपूर्ण जगाची आपल्याला मिळत असल्यानंतर या दोन्ही गोष्टीमुळे मानवाचं संपूर्णपणे जीवन प्रत्यक्षरित्याने बदललेलं आहे. त्याला शिक्षक, शिक्षण आणि समाज सुद्धा अपवाद राहू शकत नाही. शिक्षण क्षेत्र सुद्धा संपूर्णपणे बदलणार, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे 21व्या शतकामध्ये आर्थिक धोरण आणि माहितीच्या दृष्टिकोनातून, जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून जे बदल झालेले आहेत, त्या बदलातील मी फक्त शिक्षण या विषयावरतीच बोलणार आहे. शिक्षक आणि समाज याबद्दल मी थोडस बोलणार आहे. या 3 घटक आहेत या विषयात. या तिन्ही घटकांचा विषय मांडताना किंवा याचा थोडासा अभ्यास करताना मी ज्या कन्क्लुजनला आलो, ती कन्क्लुजन अगोदर तुम्हाला सांगून टाकतो, कारण परत लक्षात राहतात ना राहतात. पहिलं जे आहे की 21व्या शतकातला जो शिक्षक आहे त्याचा अभ्यास करताना माझा निष्कर्ष असा निघाला, टायटल असलं की 21व्या शतकातलं जे शिक्षण आहे हा संपूर्ण जीवनभराचा जीवनभर मार्ग, अशा पद्धतीचं त्याचं मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे. शिक्षक जो आहे तो शिक्षकाचा एक टायटल मी बनवलं आहे की आदर्शाचा उत्कृष्ट नमुना, याचंही स्पष्टीकरण करणार आहे. आणि तिसरं जे आहे की समाज अनुकरण हा समाजाचा स्थायी भाव असतो, याचंही मी तुमच्या समोर या 3 निष्कर्षांचं तुमच्या समोर स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. 21व्या शतकामध्ये प्रवेश करताना आपण थोडासा 20व्या शतकापर्यंतच्या शिक्षणाचा आढावा सुद्धा घेणं आवश्यक आहे, कारण इतिहास मांडल्याशिवाय वर्तमान काळ कळत नाही आणि इतिहास माहित असल्याशिवाय आपल्याला इतिहास ही घडवता येत नाही. परंतु 20व्या शतकापर्यंत जर आपण बघितलं तर शिक्षणाची संकल्पना जी आहे, सिसेरोनी एकाच वाक्यामध्ये अति सुंदर असं म्हटलेलं आहे की मनुष्य मात्राच्या मनाचं खरं औषध म्हणजे शिक्षण असं आहे. आणि प्लेटोने असं म्हटलेलं आहे की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण आहे. त्यामुळे शिक्षणाची सर्व शिक्षण तज्ञांनी जरी व्याख्या केली असली तरी त्या व्याख्याचा केंद्रबिंदू एकच आहे की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण किंवा सर्वंकष विकास म्हणजे शिक्षण आहे. या शिक्षणाचे 2 प्रकार पाडलेले आहेत, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण. 21व्या शतकामध्ये औपचारिक अनौपचारिक शिक्षणाची संकल्पना सुद्धा बदललेली आहे. 20व्या शतकापर्यंत असणारे शिक्षणाचं जे स्वरूप आहे ते 21व्या शतकामध्ये शिक्षणाचं स्वरूप सुद्धा पूर्णपणे बदललेलं आहे. कारण 20व्या शतकापर्यंत जर आपण शिक्षण बघितलं तर हे फक्त सामाजिक दृष्टिकोनातून होतं, परंतु 21व्या शतकातील जर शिक्षण बघितलं तर सामाजिक दृष्टिकोनातूनच आहे, परंतु त्याला जोड लागली की व्यावसायिक दृष्टिकोनातून शिक्षण. सामाजिक आणि व्यावसायिक या दोन्ही दृष्टिकोनातून शिक्षणाला प्राधान्य मात्र व्यावसायिक शिक्षणाला संपूर्ण जगामध्ये 21व्या शतकामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि संपूर्ण जगाचा जो केंद्रबिंदू झालेला आहे तो व्यावसायिक दृष्टिकोनातून, तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. त्यामुळे 20व्या शतकापर्यंत जर शिक्षण जे आहे त्या 20व्या शतकापर्यंत शिक्षण सामाजिक दृष्टिकोनातून असलं तरी या शिक्षणावरती आधुनिक काळामध्ये, प्राचीन काळामधलं जे शिक्षण होतं ती शेती प्रधान समाज होता, आधुनिक काळातलं जे शिक्षण होतं ते औद्योगिक प्रधान शिक्षण झालं, आणि आताच्या काळामधलं माहिती आणि तंत्रज्ञान प्रधान समाज आहे. त्यामुळे तशाच पद्धतीचं शिक्षण झालेलं आहे. परंतु प्राचीन काळाच्या नंतर ज्यावेळेस औद्योगिक कालखंडामध्ये येतं, त्यावेळेस औद्योगिक कालखंडामध्ये जे शिक्षणाचा प्रभाव आहे तो ब्रिटनचा प्रभाव आहे. कारण ब्रिटनची या जगावरती 195 साल मध्ये अविरत अशी सत्ता होती. 1750 सालची जी औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांतीच्या नंतर शिक्षणाचं स्वरूप सुद्धा पूर्णपणे बदललेलं आहे. परंतु शिक्षणाचं स्वरूप जरी बदललं तरी ब्रिटिशांची जगावरती सत्ता असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये ब्रिटिश पुरस्कृत किंवा ब्रिटिशांचा प्रभाव असलेलंच संपूर्ण जगामध्ये शिक्षण हे सुरू झालं. भारतामध्येही, भारत ही त्याला अपवाद नाही. भारतामध्ये सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 साली झाल्यानंतर ब्रिटिशांची अधिकृत सत्ता या देशामध्ये सुरू झाली होती. भारतामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी शिक्षण 19व्या शतकामध्ये सुरू केलं. म्हणजे 1835 सालापासून भारतामध्ये ब्रिटिश पुरस्कृत शिक्षण सुरू झालं. त्याचा फक्त मी क्रोनॉलॉजी फक्त 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की भारतामध्ये शिक्षण सुरू करावं की न करावं हा ब्रिटिश पार्लमेंट मधला जो प्रश्न होता, त्या प्रश्नावरती चर्चा झाल्यानंतर भारतामध्ये शिक्षण सुरू करणं आवश्यक आहे. परंतु शिक्षण सुरू करत असताना ते कोणत्या पद्धतीचं, कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीचे शिक्षण असलं पाहिजे
याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली होती आणि त्याच्यामध्ये 2 गट पडलेले होते. याच कालखंडामध्ये मेकॉले नावाचा एक तज्ञ येतो, तो कायद्याचा तज्ञ होतो, तो शिक्षणाचा तज्ञ असतो आणि त्याला भारतात पाठवलेलं असतं. तर मेकॉलेला ज्यावेळेस शिक्षण भारतातल्या शिक्षण व्यवस्थेवरती सुरू करायचं की नाही करायचं या संदर्भामध्ये मेकॉलेला ज्यावेळेस त्याच भूमिका विचारली किंवा त्याचा सल्ला विचारला आणि अधिकृतपणे सल्ला त्याचा विचारला लॉर्ड रिपनने, त्यावेळेस मेकॉलेने एक वाक्य वापरलेलं होतं की भारतामध्ये शिक्षण, इंग्रजी शिक्षण हे सुरू झालंच पाहिजे, परंतु इंग्रजी शिक्षण नेमकं कुठल्या पद्धतीचं सुरू केलं पाहिजे यावरती जो वाद होता, त्यावरती मेकॉलेने सांगितलं की भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू झालं पाहिजे. ते या दृष्टिकोनातून की भारतीय माणूस हा रंगाने आणि रक्ताने तो भारतीय असेल, परंतु तो चवीने म्हणजे विद्वत्तेच्या दृष्टिकोनातून, नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून तो मात्र इंग्लिश असला पाहिजे. त्यामुळे दिसायला जरी भारतीय असला तरी त्याला शिक्षण अशा पद्धतीनं दिलं पाहिजे की ते पूर्णपणे शिक्षण हे आपल्या फायद्याचं होईल. आजही आपण बघतो की तो प्रभाव संपूर्ण जगावरती आणि आपल्यावरती आहे. आपल्या जुटाबुटातल्या कपड्यावरून सुद्धा हा प्रभाव अजून जिवंतपणे आहे आणि तो प्रभावित होत चाललेला आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर 1835 साली मेकॉलेने सांगितल्याप्रमाणे शिक्षण लॉर्ड रिपनच्या कालखंडामध्ये सुरू होतं आणि त्यानंतर मग उडता खलिता किंवा या सगळ्या गोष्टी येतात. परंतु पुन्हा याच्यामध्ये संघर्ष आहे. तेव्हापासून ते 1835 सालापासून 2008 सालापर्यंतच्या भारतातल्या शिक्षणावरती जर आपण संपूर्णपणे विचार करण्याचा प्रयत्न केला तर आजपर्यंत शिक्षण व्यवस्था सुरू झाल्यापासून आजपर्यंत उच्च शिक्षणावरतीच पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. प्राथमिक शिक्षणाला मात्र आजही भारतामध्ये त्या प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेट केलं नाही, त्याच्यावरती खर्च केला नाही किंवा त्याला म्हणावं असं महत्व दिलं नाही. खेड्यापाड्यातल्या प्राथमिक शाळा बघितल्या किंवा कुठेही गेला तर प्राथमिक शिक्षणाला ही स्वातंत्र्यानंतरची ही बोंब आहे आणि शिक्षण सुरू झालं तेव्हापासूनची ही बोंब आहे. याच्यावरती पहिलं आंदोलन भारतामध्ये ज्या ख्रिश्चन मशनरी संस्था होत्या, यांनी इंग्लंड मध्ये एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ब्रिटिश पार्लमेंट समोर आंदोलन केलं की तुम्ही उच्च शिक्षणाला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करताय, उच्च शिक्षणावरतीच पूर्णपणे लक्ष केंद्रित करताय, परंतु तुम्ही प्राथमिक शिक्षणावरती लक्ष केंद्रित करत नाही. आणि यांचं आंदोलन लंडन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यानंतर मग पार्लमेंटला आपली भूमिका बदलावी लागली आणि ती भूमिका बदलताना ती भूमिका अशा पद्धतीने 2 इश्यू निर्माण केले की शिक्षणच पूर्णपणे सरकारच्या हातामध्ये असावं, या खाजगी संस्थांच्या ताब्यामध्ये असावं. या मुद्द्यावरती एक आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाचं नाव आहे हंटर कमिशन, ज्याला आपण म्हणतो. ते हंटर कमिशन 1882 सालामध्ये येतं. आपल्यामध्ये ते हंटर कमिशन अतिशय प्रसिद्ध आहे, कारण सुरुवातीलाच जो शिक्षण आयोग पहिला शिक्षण आयोग 1882 साली जो ब्रिटिशांच्या माध्यमातून भारतामध्ये आला होता भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये, त्यासमोर महात्मा फुल्यांनी, क्रांतिबा फुल्यांनी आपली साक्ष दिली होती आणि त्याचे मुद्दे आपल्या सर्वांना माहित आहेत. 1882 साली हा कमिशन आल्यानंतर या कमिशनच्या माध्यमातून या देशामधली शिक्षण व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला आणि मेजॉरिटी ज्या प्राथमिक शिक्षणावरती ख्रिस्ती मशनऱ्यांच्या हातामध्ये ही शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये गेलेली आहे. 1902 मध्ये त्यावेळेस त्याच्यानंतरचा दुसरा आयोग येतो. 1935 ला भारतामध्ये भारताचा कायदा होतो आणि या कायद्याच्या माध्यमातून 37 साली भारतामध्ये सत्ता येते, सत्ता परिवर्तन होतं. या सत्तेच्या माध्यमातून लोकांना पूर्णपणे अपेक्षा होत्या, परंतु त्या फलद्रूप अपेक्षा होऊ शकल्या नाहीत, कारण 1939 साली सत्ता सुद्धा परिवर्तन पुन्हा झालेलं होतं आणि 1947 सालापर्यंत आपण जर बघितलं तर फक्त उच्च शिक्षणावरती भर दिला गेला. 1857 साली कायदा जो प्रथम विद्यापीठ मुंबई, मद्रास, कलकत्ता ही विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. 1902 च्या शिफारशीनुसार 1904 ला विद्यापीठाचा कायदा झाला आणि ब्रिटिशांच्या माध्यमातून सुद्धा उच्च शिक्षणालाच मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य दिलं गेलं, पण प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलेलं नाही. या पार्श्वभूमीवरती भारताला स्वातंत्र्य मिळतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्या अगोदर या कालखंडामधला एक अतिशय मुद्दा, जगामध्ये सर्वांना सक्तीचं शिक्षण जर सर्वप्रथम जगामध्ये कुणी केलं असेल, जगामध्ये सक्तीच्या शिक्षणाची संकल्पना जर जगामध्ये सर्वप्रथम कुणी मांडली असेल, याचा प्रचार प्रसार जास्त होत नाही.
परंतु जगामध्ये शिक्षणाची संकल्पना मांडली ती बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानामध्ये सर्वप्रथम सक्तीच्या शिक्षणाची संकल्पना मांडली. त्यानंतर 1890 साली गोखलेंनी काँग्रेसच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रयत्न केला होता. 1910 ते 1913 साली 3 वर्ष गोखले सातत्याने प्रयत्न करत होते की ब्रिटिशांनी सक्तीचं शिक्षण करावं, परंतु काँग्रेसच्या त्या प्रयत्नाला अजिबात यश आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यानंतर मला जो मुद्दा सांगायचा आहे की क्रोनॉलॉजी कशी येते बघा, की जगामध्ये सक्तीचं शिक्षण सर्वप्रथम यशस्वी करणारे महाराज सयाजीराव गायकवाड आणि त्यानंतर दुसऱ्यांदा सक्तीचं शिक्षण करणारे 26 जानेवारी 1950 च्या संविधानाच्या माध्यमातून सर्वांना शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे करणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. सर्वांना शिक्षा म्हणणं वेगळं आणि सर्वांना सक्तीचं शिक्षण करणं वेगळं. आता ते केल्यानंतर पुन्हा अंमलबजावणी करायची की नाही हा पुन्हा दुसरा प्रश्न आहे की त्याची अंमलबजावणी झाली की नाही झाली याचे आपण सर्वजण कोण आहोत, याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. त्यामुळे ही जी चळवळ शिक्षणाची सुरू झाली, या चळवळी स्वातंत्र्याच्या म्हणजे संविधानाच्या पूर्वी जर आपण बघितलं तर एक झाकीर हुसेन कमिटी होती आणि तिचं अधिवेशन वर्ध्यामध्ये झालं होतं. वर्ध्यामधल्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी मूल्य शिक्षणाचा किंवा पायाभूत शिक्षणाची संकल्पना महात्मा गांधींच्या तत्वज्ञानामधून आली होती आणि महात्मा गांधींच्या तत्वज्ञानातून आलेल्या या पायाभूत शिक्षण तत्वज्ञानाचा वारंवार विचार करण्यात आला. त्यामुळे या शिफारशी स्वातंत्र्याच्या नंतर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा संविधान आलं आणि संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही 4 मूल्य दिली आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोन हे 3 पैलू दिले आणि यांना यशस्वी करण्याचं भारताच्या समोर उद्दिष्ट ठेवलं आणि प्रजासत्ताक राज्य बनवण्याचं उद्दिष्ट 4 मूल्य आणि 3 पैलूच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवतात. ते जे 395 कलमाचं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये जे बनवलेलं आहे, त्या 395 कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून 395 मधली 21 कलम ही सर्व वर्गांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी ठेवलेली आहे. मग ते मूलभूत अधिकारामधला 14, 15 आणि 16. 14 जो आहे तो इक्वेलिटी बिफोर लॉ आपण म्हणतो समतेचं आहे. 15 जो जे आहे की देअर शुड नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलीजन, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ, म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदाभेद भारतामध्ये करता कामा नये. आणि 16 जे दिलेलं आहे की सेवा योजनाच्या संपूर्ण इक्वेलिटी इन एम्प्लॉयमेंट ही 3 आहेत. आणि त्यानंतर 28, 29 आणि 30 ही जी 3 कलम आहे ती अल्पसंख्याकांच्या दृष्टिकोनातून आणि अल्पसंख्याकांच्या संस्थांच्या दृष्टिकोनातून आहे. 330 पासून 338 पर्यंत आल्यानंतर मग SC/ST कमिशन आणि त्या दृष्टिकोनातून आहे. 340 कलम जर असेल तर भारतीय संविधानामध्ये या देशातली जी 52% लोक आहेत या 52% समाजाच्या ओबीसी समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या परिस्थितीचा पूर्णपणे अभ्यास करायला पाहिजे आणि त्या अभ्यासातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक असा पूर्णपणे अभ्यास करून त्यांच्यासाठी काही शिफारशी किंवा योजना करण्याची 340 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि ते यशस्वी होत नाही म्हणून कायदेमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. अनुसूचित जाती जमातीच्या हितसंवर्धनासाठी जर आपण बघितलं तर मार्गदर्शक तत्वामधलं 46 जे अनुच्छेद आहे तर 46 अनुच्छेद दिलेला आहे आणि 2 शेड्यूल भारतीय संविधानामध्ये टाकलेला आहे, 7वा शेड्यूल आणि 8वा शेड्यूल. हे 7वा शेड्यूल आणि 8वा शेड्यूल भाषेच्या दृष्टिकोनातून राज्याची भाषा काय असावी, राज्य आणि शिक्षण संस्थेची भाषा काय असावी, केंद्राचं आणि राज्याचं शिक्षणामध्ये संबंध कसा असावा. त्यामुळे या 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, या 3ही ठिकाणी शिक्षण हा विषय टाकलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून शिक्षण हे मूलभूत केलं की प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाशिवाय जगात कुणीच प्रगती करू शकत नाही. त्यासाठी कंपल्सरी शिक्षण झालं पाहिजे. यासाठी 21 कलम संविधानामध्ये आणि 2 शेड्यूल जरी बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलं असलं तरी संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असणं अतिशय आवश्यक होतं. हे के.आर. नारायणांनी सुद्धा अगदी राष्ट्रपती असताना संसद भवनामध्ये सुद्धा शब्द वापरलेला आहे की या देशाला संविधानाने धोका दिलेला आहे, त्या देशाने संविधानाला धोका दिलेला आहे. हे राष्ट्रपतीने सुद्धा वाक्य म्हणजे राष्ट्रपती असताना के.आर. नारायणांनी हे म्हटलेलं आहे. त्यामुळे जर आपण बघितलं की संविधानाच्या माध्यमातून
1950 सालापासून ते 1985 सालापर्यंत मी थोडक्यामध्ये तुमच्या समोर विश्लेषण करणार आहे का तर ब्रिटिशांची जगावरती जी सत्ता होती ती 1945 सालापर्यंत दुसऱ्या महायुद्धापर्यंत होती आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अमेरिकेचा प्रभाव निर्माण झाला हे आपण पाहिलेलंच आहे. परंतु ब्रिटिशांची सत्ता का जगावरती होती आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांची जागा अमेरिकेने घेतलेली आहे. तर ब्रिटिश कालखंडामध्ये शिक्षण व्यापार सगळ्याच गोष्टी ब्रिटिश ठरवणारे होते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अमेरिकेचा प्रभाव गेला. तर जग स्वतंत्र झाले 1945 ते 50 या काळामध्ये 1950 ते 1985 सालापर्यंत जगातल्या प्रत्येक राष्ट्राने आपापली शिक्षण व्यवस्था कशी असेल ही ठरवली. म्हणजे जगामध्ये फक्त 30 ते 35 वर्षात फक्त प्रत्येक राष्ट्राने आपापली शिक्षण व्यवस्था कशी असावी या संदर्भात विचार केला आणि 1985 सालानंतर पुन्हा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाचं सुद्धा जागतिकीकरण झालेलं आहे. कसं ते बघा की 1950 ते 1985 हा 35 वर्षाचा कालखंड भारताच्या शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितला तर 1952 1 वर्ष, 1964 1 वर्ष, 1977 1 वर्ष आणि 1979 वर्ष. या चार वर्षामध्ये 1922 ला पहिला शिक्षण आयोगाला प्राथमिक शिक्षण आयोगाला 1964 ला कोठारी आयोगाला ज्यांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे आणि शिक्षण क्रांतीचे मुद्दे मांडले. 1977 साली आणि ईश्वर पटेल समिती आली आणि 1979 साली आदिशेष अशा 4 आल्या. या 4 समित्या किंवा 4 आयोग झाले. या 4 आयोगांनी 19 उद्दिष्ट ठरवली होती. म्हणजे पहिल्या माध्यमिक शिक्षण आयोगाने 4 उद्दिष्ट डिक्लेअर केली आहेत बघा तुम्ही. त्यानंतर कोठारी आयोगाने 5 उद्दिष्ट डिक्लेअर केलेली आहेत. ईश्वर पटेल समितीने 6 उद्दिष्ट डिक्लेअर केलेली आहेत आणि शेवटी जी आदिशेष आहे तिने 4 उद्दिष्ट डिक्लेअर केलेली आहे. 1950 सालापासून ते 1985 सालापर्यंत जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेने 19 उद्दिष्टासाठी काम केलं. परंतु ही 1950 सालापासून 85 सालापर्यंत जी सगळी उद्दिष्ट आहेत ही 50 सालापासून सुरू झालेली नाही. तर ती उद्दिष्ट काय की वेळोवेळी म्हणजे प्रयोग केले गेलेले आहेत असा शब्द वापरला तरी आपल्याला तो वावगा अजिबात ठरू शकत नाही. भारतीय संविधानाला पायाभूत आधार समजून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाला यशस्वी करण्यासाठी नंतर वेळोवेळी अशा पद्धतीचे आयोग नेमले आणि त्या आयोगाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रगतीचा, शिक्षणाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्या विकासातून आपण या कन्क्लुजनला आलो की 35 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रौढ साक्षरता जी आहे याच्यावरती राष्ट्राचा प्रचंड खर्च झाला परंतु त्याच्या मागून कुठल्याही प्रकारचं आउटपुट आलेलं नाही. भारतातल्या सगळ्या शिक्षण तज्ञांचा आणि मला वाटतं तुमच्या गुरुजन वर्गांचा आणि सगळ्यांचीच अशी भूमिका आहे की या परिषदेच्या माध्यमातून आपण तेही केलं पाहिजे की शिक्षण हे जे प्रौढ शिक्षण आहे ते बंद केलं पाहिजे. आणि मी असं प्रत्येक ठिकाणी मांडत गेलेलो आहे की प्रौढ शिक्षणाचा सगळा खर्च जर प्राथमिक शिक्षणावरती आणि लहान मुलांच्या वरती खर्च केला असता तर आपल्याला आतापर्यंत काहीतरी आउटपुट दिसलंच नसतं. परंतु प्रौढ शिक्षण हे फक्त कागदावरच झालं. प्रौढ शिक्षण मात्र प्रत्यक्षामध्ये झालं अजिबात नाही. एक्स्ट्रा शिक्षणाची प्राथमिक शिक्षणाला तुम्ही अरेंजमेंट खर्चाची करण्याच्या ऐवजी हे सगळं शिफ्ट फक्त प्राथमिक शिक्षणावर केलं तरी बराच मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला असता. या मागण्या सुद्धा आपल्याला अतिशय म्हणजे प्रौढ शिक्षण ही संकल्पना बंद झाली पाहिजे आणि तिच्या जागेवरती, कारण हे माझंच म्हणणं नाही तर हे सर्वांचंच म्हणणं आहे गेल्या 35 वर्षाचा आपण अनुभव घेतला तरी जे प्रजासत्ताक शिक्षण संसदेने मागणी केलेली आहे त्या मागणीला अनुसरून मी फक्त एक मुद्दा इथं आठवला म्हणून सांगतो की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा 26 जानेवारीला विजय असो आहे असं म्हणताना आपण दुसरी एक मागणी करावी असं मला वाटतं. कारण 1950 सालापासून 1954 सालापर्यंत 4 वर्ष ज्यावेळेस संविधानाच्या माध्यमातून देशाचं प्रात्यक्षिक सुरू होतं त्यावेळेस ही लोकशाही किंवा संविधानात्मक लोकशाही जी आहे ती यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक खुलं पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये लोकशाही यशस्वी करण्याची 9 तत्व सांगितलेली आहेत. की जी लोकशाही यशस्वी करण्याची जी 9 तत्व आहेत ही 26 जानेवारीला या 9 तत्वांचे फलक प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. की हे जे प्रजासत्ताक सुरू झाले त्या प्रजासत्ताकाला यशस्वी करण्यासाठी ही तत्व जर तुम्ही अंमलात आणली तरच ते प्रजासत्ताक यशस्वी होऊ शकतं. नाही तर फक्त प्रजासत्ताकाचा
जय जयकार करायचा, परंतु दुसऱ्या बाजूला प्रात्यक्षिक मात्र प्रजासत्ताकाच्या विरोधात करायचं. हे असं का घडतं, हे सामान्य माणसाला याचं प्रबोधन करणं अतिशय आवश्यक आहे. की जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल तर मग ही तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या नागरिकाला ओपन लेटर लिहिलं होतं. तर हे भारतातल्या नागरिकांना कळू द्या की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची यशस्वीता ही कुठल्या तत्वामध्ये आहे. त्याला संविधान यशस्वी करण्याचा कोड ऑफ कंडक्ट जर बनवलं तर अतिशय सोन्याहून पिवळं असं आपण बोलू शकतो की अतिशय चांगलं होऊ शकतं. पण ते होण्यासाठी आपल्याला त्याचं प्रबोधन करावं पाहिजे. त्यामुळे उद्देशिका हे या देशाचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाला यशस्वी करण्यासाठी जे तत्व असते, तात्विक भूमिका जी आहे, प्रात्यक्षिक जे करायचं आहे, ती 9 तत्व जी आहेत ती बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेली आहेत की हे तुम्ही पाळलं तर लोकशाही यशस्वी होईल, नाही पाळलं तर मात्र अरे संविधानाची नीतिमत्ताच नसेल तर संविधानाचं महत्व फक्त राजकारणाच्या माध्यमातून इलेक्शनला उभे राहिले की पुढची बळकावणे इथपर्यंत होऊ शकतं, पण त्याच्या पुढचं संविधान मात्र तुम्हाला नकोसं आहे. म्हणून हे सामान्य माणसाच्या मुलांच्या मनावरती सुद्धा बिंबवण्याची अतिशय आवश्यकता आहे. मी पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येतो की 1985 सालापर्यंत मी फक्त भारतातलं तुम्हाला सांगितलं. 1985 सालापर्यंत फक्त इथपर्यंत तुम्ही अभ्यास करावा एवढाच माझा उद्देश होता. याच्यातलं डिटेलिंगचा माझा अजिबात उद्देश नाही. परंतु संपूर्ण जगामध्ये जे 1945 सालापासून म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून ब्रिटिशांच्या ताब्यातून जे 195 वर्ष जे जग होतं, तो प्रत्येक देश स्वतंत्र या 5 वर्षात झाला. त्यांनी 50 साल स्वतंत्र झाल्यापासून 85 सालापर्यंत आपापल्या शिक्षण पॉलिसी बनवून आपापल्या देशातल्या शिक्षणाची अंमलबजावणी केली. 1985 सालामध्ये संपूर्ण जगामध्ये शिक्षण व्यवसायामध्ये किंवा शिक्षण संकल्पनेमध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे. याची माहिती आपल्याला घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि मी धन्यवाद देतो या संस्थेला, या संघटनेला की त्यांनी असा अतिशय चांगला विषय या ठिकाणी ठेवलेला आहे की भविष्याच्या दृष्टिकोनातून की 21व्या शतकामधलं जे शिक्षण आहे, 20व्या शतकातल्या शिक्षणावरती सुद्धा प्रभाव ब्रिटिशांचाच होता. 21व्या शतकामध्ये अमेरिकेचा प्रभाव आणि त्याला ब्रिटिश आणि अमेरिका या दोघांचाच 21व्या शतकामध्ये सुद्धा प्रभाव असलेला आपण दिसून येतं. जर आपण बघितलं की 1960 सालानंतर पुन्हा बदल व्हायला सुरुवात होतं. सिलिकॉनचं जग येतं, प्लॅस्टिकचं जग येतं, माहिती तंत्रज्ञानाचं जग येतं. 1980 सालानंतर मात्र या जगामध्ये माहिती तंत्रज्ञानाने उचल खाल्लेली आहे आणि 1990 सालापासून तर आपल्या देशात त्याचं प्रात्यक्षिक सुरू झालं, पण जगामध्ये मात्र 60 सालापासूनच त्याचं प्रात्यक्षिक सुरू झालं होतं. संपूर्ण जगाने 21व्या शतकाची जी तयारी केली होती की 21व्या शतकातलं शिक्षण कसं असलं पाहिजे. त्यामुळे 21व्या शतकातलं शिक्षण प्रत्येक राष्ट्रामध्ये याची विचार विनिमय सुरू झाला होता. जगात सर्वप्रथम 21व्या शतकामधल्या शिक्षणाची पॉलिसी बनवण्याचा मान हा ब्रिटिशांनी मिळवला, ब्रिटननी मिळवला. 21व्या शतकातली शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, 21व्या शतकातली शिक्षण धोरणं कशी असली पाहिजे याच्यावरती विचार 1980 सालापासून करायला सुरुवात केली आणि 1983 ला डॉक्युमेंट बनवायला त्यांनी सुरुवात केली. 1991 साली हे डॉक्युमेंट पूर्ण होतं आणि 2000 सालापासून ब्रिटन मधली शिक्षण व्यवस्था बदलायला सुरुवात होते. त्यामुळे 1983 सालापासून ते 1991 सालापर्यंत ब्रिटननी जो आढावा घेतला की 2021व्या शतकामध्ये शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, कारण 2000 मध्ये माहिती तंत्रज्ञानाचं युग हे जगभर पसरलेलं आहे आणि जगाने ती क्रांती स्वीकारलेली आहे, त्याचं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. तर या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण बदललेलं असेल, पण ते बदललेल्या शिक्षणाची पॉलिसी काय असेल. म्हणून टायटल पहिला जो त्यांनी आयोग नेमला, त्या आयोगाने जी शिफारशी केल्या त्या शिफारशीचं टायटलच म्हणजे आयोगाचा अहवाल येतो, त्या अहवालाचं टायटलच केलं होतं की नेशन ॲट रिस्क. म्हणजे राष्ट्र हे राष्ट्रावर आता पूर्ण मोठी जबाबदारी आलेली आहे की 20व्या शतकापर्यंत जे औद्योगिक होतं हे औद्योगिक आता बदललेलं आहे जग. तर आता माहिती तंत्रज्ञानाचं जग झालेलं आहे. शेतीच्या कालखंडामध्ये माणसाचं जीवन शेतीवरती अवलंबून होतं, औद्योगिक क्रांतीमध्ये मनुष्याचं जीवन उद्योगावरती अवलंबून आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये मानवाचं जीवन 2 गोष्टीवरती आहे, एक इलेक्ट्रॉन आणि दुसरं स्वयंचलित तंत्रज्ञान. स्वयंचलित तंत्रज्ञान हे आपल्याला आल्याशिवाय जगता येणार नाही आणि इलेक्ट्रॉन आपल्याला ऑपरेट करता आल्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या 2 गोष्टीवर जर मानवाचं जीवन अवलंबून असेल आणि संपूर्ण तुमचं व्यावसायिक शिक्षणाचा कालखंड सुरू झाला असेल तर आपल्याला तशाच पद्धतीची शिक्षण व्यवस्था सुद्धा बनवली पाहिजे. म्हणून नेशन ॲट रिस्क आपल्याला व्यवस्था पूर्णपणे बदलायची आहे.
ती व्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी 1983 साली लंडन मध्ये ब्रिटिशांनी आपल्या पूर्णपणे पॉलिस्या बदलल्या आणि त्या पॉलिस्यांचा आधार संपूर्ण जगानेही केला आणि ब्रिटननीही सर्वप्रथम केला. पण 21व्या शतकाच्या पॉलिसीच्या डॉक्युमेंटचा पहिला मान मात्र ब्रिटिशांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं की 21व्या शतकातल्या शिक्षणाचा पायाभूत आधार असेल ते तंत्रज्ञान असेल आणि 21व्या शतकातले तांत्रिक घटक जे असतील तो नवा दृष्टिकोन हा एक घटक सांगितला आणि दुसरा माहितीचं संकलन असे दोन घटक महत्वाचे सांगितले की एक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्हाला माहितीचा साठा करायला पाहिजे आणि जगातली प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानावरती आधारित आहे. त्यामुळे 21व्या शतकातलं शिक्षण हे तंत्रज्ञानावरती आधारित आहे. नेशन ॲट रिस्क आपल्याला या दृष्टिकोनातून पहिला मुद्दा जर त्यांनी कुठला घेतला असेल तर हा मुद्दा घेतला 21व्या शतकातला शिक्षक तयार करण्यासाठी पहिली अकादमी निर्माण केली. 21व्या शतकाला शिक्षण शिकवण्यासाठी पहिलं जर कॉन्सन्ट्रेट कशाला केलं असेल तर त्यांनी शिक्षक निर्माण करण्यासाठी केला. शिक्षकाला राष्ट्रीय स्तरावरती आर्थिक सहाय्य, शिक्षकाला राष्ट्रीय स्तरावरती ट्रेनिंग आणि ट्रेनिंग संस्था अपडेट करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला. जगामध्ये आणि भारतामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आणि आधुनिक युगात जर आपण जागतिकीकरणाच्या युगात म्हणतो, ब्रिटन आणि अमेरिकेने जगाचं खाजगीकरण केलं. आपल्या राष्ट्रातल्या सुद्धा सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण केलं. परंतु या देशाने धडा घ्यावा आणि आपणही तशाच पद्धतीने सांगायला आवश्यक आहे. सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण केलं परंतु शिक्षणाचं खाजगीकरण मात्र ब्रिटन आणि अमेरिकामध्ये नाही. ब्रिटन आणि अमेरिकेने 21व्या शतकातलं शिक्षण समजावून सांगण्याची संपूर्ण जबाबदारी शासनावरती घेतलेली आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून संशोधन करायचं असेल, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काही रिसर्च डेव्हलपमेंट करायचं असेल, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर काय विकास करायचा असेल तर तो सगळा विकास हा शासनाच्या माध्यमातूनच झाला पाहिजे. ही अमेरिका आणि ब्रिटननी घेतलेली भूमिका आहे. त्यामुळे अख्ख्या जगाचं प्रत्येक विषयामध्ये खाजगीकरण करायला सांगणारी, परंतु त्या खाजगीकरणाच्या किंवा मानवाच्या विकासाचं मूळ जे आहे ते शिक्षणात आहे आणि ती जी सूत्र आहेत मी म्हटलं की जीवनभर जीवनाचा मार्ग आहे. कारण 21व्या शतकाचं जे शिक्षण आहे हे शिक्षण आपल्याला घेतल्याशिवाय आपलं जीवन जगू शकत नाही. तेवढंच साहजिक आहे कारण 21व्या शतकातलं शिक्षण हे सामाजिकतेला प्राधान्य न देता व्यावसायिकतेला मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य दिले गेलेलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचं आपल्याला कॉम्प्युटर ऑपरेट करताच आला पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी असतील. आपल्याला जर नॉलेज नसेल माहिती तंत्रज्ञानाचं तर आपल्याला या जगात कुठेच काम लागू शकत अजिबात नाही. कारण संपूर्ण जगात ऑटोमायझेशन झालेलं आहे. त्यामुळे सामाजिक शिक्षण आपण इतिहास भूगोलाचं शिक्षण आवश्यकच आहे. पण विज्ञान, समाजशास्त्र आणि मानवशास्त्र ही तिन्ही गोष्टी एकत्रित केल्या पाहिजेत असं 21व्या शतकाने तत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे 91 सालापर्यंत आपल्या संपूर्ण राष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नवीन व्यवस्था सुरू केली आणि 2000 सालापासून आपण जर बघितलं की मोठ्या प्रमाणात भारतातले शिक्षक सुद्धा तिकडे गेलेले आहेत. भारतातले डॉक्टर, इंजिनियर, वकिलांना सुद्धा तिकडे मोठ्या प्रमाणात मागणी आली होती 2000 सालाच्या नंतर. कारण त्यांना ट्रेड असे शिक्षक पाहिजेत की रिझल्ट देणारे शिक्षक असे पाहिजेत आणि तिकडे त्याची कमतरता होती. म्हणून अगोदरच 10-15 वर्ष त्याची तयारी करून 2000 सालापासून सुरुवात केली. त्याच वर्षामध्ये लगेच ताबडतोब अमेरिकेने सुद्धा आपली पूर्ण शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी 1983च्या सरत्या शेवटी वर्षापासून संपूर्ण राष्ट्राचं 21व्या शतकामध्ये कसं पाऊल ठेवायचं त्यामुळे आहेही शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला अमेरिकेने. तर त्यांच्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की आपण सगळे जे शिक्षक अनुभवी शिक्षक आहेत, पुस्तक लिहिण्यामध्ये गुंतलेले आहेत, लेक्चर देण्यामध्ये गुंतलेले आहेत, शाळेमधून मोठ्या प्रमाणात आउटपुट येत नाही, बाजारात पुस्तकं मोठ्या प्रमाणात येत आहेत परंतु ही बाजारातली पुस्तकं 21व्या शतकाची प्रश्नोत्तर करू शकत नाही किंवा समाधान करू शकत नाही. त्यामुळे पूर्णपणे अभ्यास केला आणि तो अहवाल डिक्लेअर केला आणि अहवालामध्ये सांगितलं की नेशन ॲट रिस्क. यांनी तेच सेंटेन्स वापरलं की आपल्यावरती आता मोठं संकट आहे, आपल्याला पूर्णपणे बदललं गेलं पाहिजे. तर हे बदलण्यासाठी मग पुन्हा त्यांनी वेगवेगळ्या कमिट्या केल्या आणि त्या कमिटीच्या माध्यमातून श्वेतपत्रिका जाहीर केल्या. श्वेतपत्रिका जाहीर केल्यानंतर पहिलाच मुद्दा त्यांनी फायनल केला तो म्हणजे की आपल्याला संपूर्ण शिक्षण बदलायचंय. पण संपूर्ण शिक्षण बदलत असताना अमेरिकेतल्या प्रत्येक घटकाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं. प्रत्येक घटकाला अमेरिकेमध्ये एकूण 200 समाज किंवा 200 समुदाय आहेत. तर या 200 समुदायांना सुद्धा प्रत्येक समुदायाला सांगितलं की जी देशाची शिक्षण व्यवस्था असेल
याच्यामध्ये तुमचाही वाटा असला पाहिजे. तुमच्याही विभागामध्ये शाळा सुरू झाल्या पाहिजे. तुमच्याही विभागामध्ये प्राथमिक शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे आणि प्रत्येक समाजाने सुद्धा शाळा सुरू करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. शिक्षक निर्माण करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. शाळेला कॉर्पोरेशन केलं पाहिजे. त्यामुळे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालं आणि अमेरिकेने एक घोषवाक्य जाहीर केलं. 21व्या शतकामध्ये आढळत अमेरिकेचं विद्यार्थी अमेरिका असं ज्या आपल्याला जगामध्ये ओळख करून घ्यायची. नेशन ॲट रिस्क म्हटलं. अमेरिकेने 2 वाक्य वापरले की एक प्रौढ अमेरिका आहे ती आपल्याला नको. बुशनी सांगितलं की प्रौढ अमेरिका ही आपली ओळख नको, तर विद्यार्थी अमेरिका ही आपली ओळख असली पाहिजे. नेशन ॲट रिस्क असता कामा नये, तर जगासमोर जिथं जिथं शिक्षण तिथं तिथं अमेरिकन हे घोषवाक्य बनवलं की जगाच्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं शिक्षणाच्या संकल्पना असतील तिथं तिथं अमेरिकेतच प्रभुत्व असलं पाहिजे, अमेरिकेतच नेतृत्व असलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलो जगामध्ये कुठेही, तर 1980 सालापासून अमेरिकेने शिक्षण व्यवस्थेवरती संपूर्ण जगावरती प्रभुत्व गाजवण्यासाठी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जगावरती राज्य करण्यासाठी अमेरिकेने 20 वर्षापासून आपली तयारी पूर्णपणे केली. भारताने सुद्धा 1985 साली तयारी केली. भारताचे 21व्या शतकात पदार्पण करत असताना 1985 साली ज्यावेळेस अमेरिका, ब्रिटन आणि जगाचं ज्यावेळेस आपण बघितलं त्यावेळेस राजीव गांधी हे त्या कालखंडामधले प्राईम मिनिस्टर होते. मग राजीव गांधींनी सुद्धा 5 जानेवारी 1985 ला जाहीर केलं की 21व्या शतकाची जी काही शिक्षण व्यवस्था बदलणं आवश्यक आहे ती मी लवकरात लवकर जाहीर करेन. आणि मग ऑगस्ट 1985 मध्ये राजीव गांधींनी प्रॉस्पेक्टिव्ह पॉलिसी स्टेटमेंट केलं की राष्ट्रासमोर शैक्षणिक कुठली आव्हानं आहेत याचं एक डॉक्युमेंट राजीव गांधींनी प्रकाशित केलं. आणि 1986 सालाला आपल्याला सुद्धा 21व्या शतकामध्ये जाण्याचं डॉक्युमेंट राजीव गांधींच्या कालखंडामध्ये बनलेलं आहे. तर 1986 सालामध्ये पॉलिसी डॉक्युमेंट आणि त्यानुसार आजची शिक्षण व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. 73 साली नेमलेली कमिटी आणि तिचा 10-2-3 हा जो स्ट्रक्चर आहे त्याचंही इम्प्लिमेंटेशन राजीव गांधीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि आता ते प्रस्थापित झालेलं आहे. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि जग हे सगळे जगातला प्रत्येक देश आपापली पॉलिसी डिक्लेअर करतोय. म्हणून संपूर्ण जगाची एकच पॉलिसी झाली पाहिजे यासाठी 1989 ला चायनामधील बीजिंग येथे 27 नोव्हेंबर 1989 ते 5 डिसेंबर 1989 या कालखंडामध्ये युनेस्कोने म्हणजे संपूर्ण जगाची जागतिक शैक्षणिक पॉलिसी एकच व्हावा, तिचा आधार एकच व्हावा या दृष्टिकोनातून एक चर्चासत्र घेतलं. त्याचा विषयच ठेवला होता की 21व्या शतकातलं शिक्षण आणि 21व्या शतकातील शिक्षणाचा दर्जा. म्हणजे 21व्या शतकाला समोर जात असताना संपूर्ण जगामध्ये शिक्षणाची युनिफॉर्मिटी कशा पद्धतीने असणं आवश्यक आहे. त्यामुळे 21व्या शतकाचे जे तत्वज्ञान आहे युनेस्कोने डिक्लेअर केलं की संपूर्ण जगाच्या शिक्षणाचा पायाभूत आधार हा तंत्रज्ञानाचाच असला पाहिजे. ज्ञानाचा नवीन दृष्टिकोन असला पाहिजे. काम आणि शिक्षण याच्यामध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे. व्यवसाय आणि शिक्षण याच्यामध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे. प्राधान्य शिक्षणाला दिलं. सामाजिक तर आहेच शिक्षण, तेही आवश्यक आहे, परंतु सामाजिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही शिक्षणाला एकत्र करून मग कुशल तुम्हाला कारागीर निर्माण करता आलं पाहिजे, कुशल वर्कर तुम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. परंतु सामाजिक जबाबदारी मात्र IT चा इंजिनियर असला तरी त्याने विसरता कामा नये. त्यांनी कुठलंही शिक्षण घेतलं तरी त्याने सामाजिक जबाबदारी मात्र विसरता कामा नये. त्यामुळे युनेस्कोने फॉर्मॅट बनवला आणि तात्विक आणि पायाभूत आधारावरती 1989 साली संपूर्ण जगाच्या शिक्षणाची युनिफॉर्मिटी ही आहे. प्रत्येक जगातल्या राष्ट्राला युनेस्कोने बनवलेल्या नियमाला धरूनच आपापल्या राष्ट्राच्या पॉलिसी बनवाव्या लागतात. त्यामुळे आज आपल्या देशात जरी शिक्षण व्यवस्था होत असेल तरी त्या शिक्षण व्यवस्थेला गाईडलाईन मात्र युनेस्कोचीच असते, परंतु इम्प्लिमेंटेशन मात्र आपल्या देशाचं असतं. याच्यावरती अतिशय महत्वाचं आहे. जागतिकीकरणाची प्रक्रिया आम्हाला मान्य आहे, परंतु जगाने जी जागतिकीकरणाची प्रक्रिया केली त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था टॉपला गेली अमेरिका, ब्रिटनची, आणि आमची शिक्षण व्यवस्था मात्र काय झाली. इथं जागतिकीकरणाच्या मुद्द्यावरती शिक्षण संसदेने चर्चा करणं आवश्यक आहे की इथं जे आहे जागतिकीकरणाच्या नावाखाली संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच आम्ही पूर्णपणे खाजगी केली आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये पूर्णपणे भांडवलदार आणले आणि भांडवलदाराच्या हातामध्ये प्राथमिक शिक्षण असो किंवा माध्यमिक असो किंवा उच्च शिक्षण असो. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये संस्थानिक जर निर्माण झाले तर भांडवलशाहीचं उद्दिष्ट हे प्रॉफिट असतं, नफा असतं. त्यामुळे शिक्षण संस्था चालवणारे जर चालता नफ्यासाठी चालवणार असतील तर मग कशाचं शिक्षणाचं उद्देश, कशाचं शिक्षकाचं उद्देश आणि कशाचं मुलांचं उद्देश. त्यामुळे
जर या देशामध्ये आपल्याला म्हणून तुमची पहिली मागणी जी संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे की शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, जगाचं दुसऱ्या कुठल्याही दृष्टिकोनातून झालं तरी मूल्यात्मक शिक्षण पायाभूत जर या देशात लोकशाहीचा नागरिक जर तुम्हाला तयार करायचा असेल, या देशाच्या भवितव्यासाठी जर नागरिकांची तयारी करायची असेल तर त्याला शिक्षणाची पहिलीपासून आवश्यकता आहे. तेच जर शिक्षण तुम्ही खासगी मालकांच्याकडे दिलं तर तो 2 लाख डोनेशन घेतल्याशिवाय नर्सरीला ऍडमिशन देत नाही. कुठल्याही चांगल्या दर्जाच्या शाळेमध्ये तुम्हाला लाखो रुपये डोनेशन भरल्याशिवाय मिळत नाही. हा जो शिक्षणाचा असमतोल आहे, हा शिक्षणाचा असमतोल या देशातला संपल्याशिवाय शिक्षणावर चर्चा करण्यात तयार नाही. काहीच अर्थ नाही शिक्षणावर चर्चा करण्यात. या देशामध्ये शिक्षणाची युनिफॉर्मिटीच नाही, फक्त भारतातच शिक्षणावर युनिफॉर्मिटी नाही आणि युनिफॉर्मिटीची पॉलिसी सुद्धा नाही. हे अतिशय महत्वाचं झालं. युनिफॉर्मिटी इम्प्लिमेंटेशन मध्ये नसती तरी चालली असती, परंतु सत्ताधाऱ्यांनी युनिफॉर्मिटीची पॉलिसी सुद्धा गेल्या 50 वर्षामध्ये आणि आज सुद्धा आपल्याला बनवलेली दिसत नाही. आणि आपण म्हटला की इथं औद्योगिक संस्था काढली पाहिजे, इथं मेडिकल कॉलेज काढलं पाहिजे. 1991 सालाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जेवढी मेडिकल कॉलेज आहेत ती मेडिकल कॉलेज 8 ते 10 मेडिकल कॉलेज आहेत. गेल्या 15 वर्षामध्ये या मेडिकल कॉलेजमध्ये असणारे प्राध्यापक पतंगराव कदम किंवा डी.वाय. पाटील किंवा अशा खासगी संस्थांनी ते घेऊन गेलेले आहेत. तिथं रिक्रुटमेंट नावाची गोष्ट गेल्या 10 वर्षात घडलेली नाही. तिथं तुम्ही BMS किंवा आयुर्वेदिक किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये जावा, तिथले जे प्रस्थापित प्राध्यापक आहेत हे सगळे खासगी संस्थांमध्ये डबल टिबल पगार, गाडी बंगला, सगळं टीव्ही बीव्ही सगळं मिळाल्यामुळे सगळे तिकडे गेलेले आहेत. आणि इथं मुलांनी येऊ नये म्हणून प्रस्थापित लोकांनी तिथं 8 ते 10 वर्षामध्ये कुठल्याही तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये जावा, तिथं रिक्रुटमेंट नावाची गोष्ट केलेली नाही. त्यामुळे ही जी सरकारी जी सगळी मेडिकल कॉलेज आहे तिथं बहुजनांचा मुलगा जाईल CETच्या मेरिटच्या माध्यमातून जरी गेला तरी तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस माझ्या मुलगी मेडिकलला बसली त्यावेळेस मला अभ्यास करावाच लागला. ज्यावेळेस मी सगळं अभ्यास याचा केल्यानंतर लक्षात आलं BMSचे आयुर्वेदिक कॉलेज इथं नगरला, साताऱ्यामध्ये आहेत, सांगलीमध्ये आहेत. जेवढे कॉलेज अनेक कॉलेजमध्ये जाऊन आलं तिथला प्रत्येक प्राचार्य आणि प्राध्यापक काय म्हणतोय, हा प्रोफेशनल कोर्स आहे, मुलांनी आपापलाच अभ्यास करायचा असतो. 2 किंवा 3 प्राध्यापक अख्ख्या कॉलेजमध्ये आहे, त्यामुळे आपापलाच अभ्यास करायचं म्हटलं. प्रोफेशनल कोर्सच्या जगामध्ये मुलं स्वतःहून कधी अभ्यास करू शकता का? त्यांनी स्वतःहून अभ्यास केला आणि तो डॉक्टर झाला, तो कॉन्फिडन्स येईल का कुठली सुई कुठे मारवेल, कुणाला मारून टाकेल? त्याच्यामुळे त्याला शिकवलं तर तुम्ही नाही तर मग पतंगराव कदमाच्या विद्यापीठातला पोरगा शिकून आलेला असेल आणि मग जे मेडिकल कॉलेज मधला मुलगा डॉक्टरची डिग्री घेऊन आला असेल, परंतु दोघांच्या प्रॅक्टिस मध्ये आणि ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात फरक राहील की नाही? त्यामुळे या आमच्या शिक्षक संघटनांनी हा मुद्दे घेतले की 10 वर्षापासून रिक्रुटमेंट नाही. वर्तमानपत्रामध्ये जून जुलैला मथळेच्या मथळे येतात तरी सुद्धा ते होत नाही. कारण होणार कसं? कारण सत्तेच्या खुर्चीत बसलेले प्रत्येकाची मेडिकल कॉलेज आहे, तिकडे लोकांनी गेलं पाहिजे. 4.5 लाख रुपये एका वर्षाची फी आणि 20 लाख रुपये हे पॅकेज भरल्याशिवाय तिथं ऍडमिशन मिळत नाही. आम्ही शिक्षणाच्या कितीही वारळ्या मारल्या आणि शिक्षणावर कितीतरी परिषद घेतली तरी 21व्या शतकात जे वास्तव आहे ते वास्तवाला सामोरं जाऊन त्याचा अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. CETच्या परीक्षेत पास तुम्ही व्हावलो, CBTच्या परीक्षेमध्ये 95-96% आम्हाला मेरिट मिळतं. जागा किती आहेत त्या बघा. अख्ख्या महाराष्ट्रातल्या 6 ते 7 कोटीच्या लोकांना युनानी असेल, BMS असेल, डेंटिस्ट असेल किंवा BDS असेल किंवा MBBS असेल, सगळ्या मिळून जागा 3,900. म्हणजे 7 कोटीला 3,900 जागा. विद्यार्थी किती बसतात? 25 लाख, 30 लाख, 40 लाख आणि जागा मात्र तुम्ही ठेवताय. म्हणजे 40 लाख लोकांना डॉक्टर व्हायची इच्छा आहे, परंतु सर्वांना शिक्षण म्हणताय तुम्ही. सर्व शिक्षा अभियान, प्राथमिक शिक्षक लोक सगळे म्हणतात की सगळं शिक्षण अभियान आहे, पण सर्व शिक्षा अभियान हे बाजूला ठेवा. पहिलं ज्यांना घ्यायचंय त्यांना तरी पूर्णपणे द्या, जे घेऊ इच्छितात त्यांना तरी पूर्णपणे घ्या. जे घेऊ इच्छितात त्यांचं पहिलं रजिस्ट्रेशन करून त्यांना जिथं ऍडमिशन पाहिजे तिथं निकष ठरवून तुम्ही त्यांना तिथं ऍडमिशन दिलं पाहिजे. परंतु 10वीचा रिझल्ट लागला की काय होतंय, 12वीचा रिझल्ट लागला की काय होतंय, म्हणजे कॉलेजेस मधून ऍडमिशन मिळतात का? म्हणजे अमेरिका एका बाजूला काय म्हणते की अमेरिकेची ओळख विद्यार्थी अमेरिका म्हणून झाली पाहिजे. आपण शिक्षणावर विचारच करायला तयार नाही. राष्ट्राने शिक्षणावरती विचारच केला नाही. राष्ट्राचे आपण म्हणतो की आपल्या मागणीमध्ये आहे की शिक्षणाचा खर्च जो आहे हा खर्च वाढवला पाहिजे. शिक्षणाचा खर्च वाढवण्याची काही गरज नाही. जगाने जसा सगळ्या क्षेत्रामध्ये 1 नंबरला प्राधान्य शिक्षणाला दिलेलं आहे, तसे गेल्या 50 वर्षाच्या बजेटमध्ये या देशातल्या व्यवस्थेने शिक्षणाला प्राधान्यच दिलं नाही. आणि प्राधान्य दिले की बजेट आपोआप वाढेल ना, कारण प्राधान्याप्रमाणे बजेटचं अलोकेशन असतं. त्यामुळे फंड कमी आहे हा या देशाचा प्रश्न नाही. या देशातल्या सत्ताधाऱ्यांना
शिक्षण सर्वांना द्यायचं आहे की फक्त सर्व शिक्षा अभियान फक्त एवढं डिक्लेअर करायचं आहे? शिक्षण ज्याला ज्याला पाहिजे त्यांना त्यांना शिक्षण द्यायचे की फक्त आम्हाला सगळ्यांना शिक्षण द्यायचे एवढी फक्त? कारण प्राथमिक शिक्षकांनी सगळ्यांनी प्रचार सर्व शिक्षा अभियानाचा, परंतु ज्याला घ्यायचे त्याला मात्र मिळणार. एका बाजूला आम्ही म्हणतो की सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. तर ही जी विसंगती आहे, या विसंगतीचं उपाय काय आहे? तर या विसंगतीचं प्रबोधन समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणं आवश्यक आहे. प्रबोधनाशिवाय जगामध्ये कुठलाच पर्याय नाही. मालपे सरांनी मगाशी याबद्दल बोलले होतं, परंतु मालपे सरांना मी सांगू शकतो की सर्वप्रथम माणसाच्या मनातच क्रांती झाली तरच तिथं प्रात्यक्षिक होतं. मग जर शहीदांच्या क्रांतीभूमीमध्ये शहीदांनी या देशामध्ये क्रांती केली तरी त्यांच्या सुद्धा प्रथम मनातच क्रांती कुणीतरी केली. त्याच्यामुळे पांडित्य अतिशय महत्वाचं आहे, परंतु ते पांडित्य कुठल्या विषमतेचं आहे का समतेचं आहे याला अतिशय महत्व आहे. ते पांडित्य समतेचं असेल की बुद्धाची क्रांती होते, की पांडित्य समतेचं असलं की बाबासाहेबांची क्रांती होते, ते पांडित्य समतेचं असलं की क्रांतीबा फुलेंची क्रांती होते. म्हणून आम्ही क्रांतीबा फुल्यांना महात्मा म्हणत नाही, आम्ही क्रांतीबा फुल्यांना क्रांतीबा म्हणतो. कारण आत्मा ही संकल्पना अमान्य असलेल्या समतेच्या तत्वज्ञानामध्ये आहे. त्यामुळे आम्ही फुल्यांना क्रांती ज्योती म्हणतो, क्रांतीबा फुले म्हणतो. त्यामुळे क्रांती ज्योती सावित्रीमाय आहे आणि क्रांतीबा फुले आहे. सर्वंकष क्रांती करणारा महापुरुष म्हणजे क्रांतीबा फुले आहेत. फक्त शिक्षणातच नाही फुलेंची क्रांती, तर फुलेंची क्रांती ही सर्वच क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे एक मला सांगायचे की शिक्षणाला महत्व कुठल्या दृष्टिकोनातून आहे? शाळा कॉलेज मधलंच फक्त औपचारिक दृष्टिकोनातून हे शिक्षण आहे. तर या औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक जे शिक्षण असतं याचं एकत्रीकरण जगाने केलेलं आहे. आपण सुद्धा याचं एकत्रीकरण करणं अतिशय आवश्यक आहे. फक्त ठरलेले धडे शिकवणे, ठरलेला विषय शिकवणे आणि मग त्याचं महत्व आपल्याला कमी झालेलं आहे. त्यामुळे या विषयांच्या बरोबरच इथं क्रांती ज्योतीचा आपण पुतळा बघतो आणि इथं समतेचं तत्वज्ञान सांगितलं जातं. जिथं जिथं सांगितलं जाईल तिथं तिथं क्रांती होईल. हे आपण उदाहरण पटवून दिलेलं आहे. जसं अगोदर सूत्रसंचालकांनी सांगितलं, स्वाभिमानाने सांगितलं की गेली 28 वर्ष म्हणजे आमच्या पाठीशी डॉक्टर यशवंत मनोहर उभे आहेत आणि त्यांचं आमचं नातं काय आहे? तर त्यांचं आमचं नातं म्हणजे औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातले आम्ही एक स्टुडंट आहोत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेच्या जाऊन हॉस्टेलमध्ये राहिलं की अकॅडमिक शिक्षण तर मिळतच, पण सामाजिक आणि चळवळीचं शिक्षण मिळतच. म्हणून आम्हाला एवढे मोठे साहित्यकार किंवा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आदराने नाव घेणार प्रत्येकाला सुद्धा डॉक्टर यशवंत मनोहर वाटतात. परंतु त्यांचा सुद्धा जन्म हा क्रांतीच्या चळवळीतला बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक संस्थेचा आहे. अकॅडमिक आणि चळवळीचं हे तिथं शिक्षण मिळतं. जर त्या संस्थेचा बेस कसा असेल तरच ते घडू शकतं. मी तुमच्या समोर उभा आहे तो त्या दृष्टिकोनातून, जसं मुंबईमध्ये सिद्धार्थ विहार वडाळा आहे, तिथं माझं सगळं आयुष्य गेल्यामुळे मला एवढं बळकटपणे बोलता येतं किंवा चळवळीचं बाळ कडू आपल्याला तिथं पाजलं जातं. त्यामुळे शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्थांची जी हॉस्टेल्स असतात इथं जर समतेचं तत्वज्ञान सांगितलं तर क्रांतिकारी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु क्रांती म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. क्रांती म्हणजे रक्त सांडणे अजिबात नव्हे, क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, क्रांती म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये असणारा बदल. क्रांतीमध्ये हात्याला घ्यायची आणि कुणाचं तरी रक्त स्वतःचं किंवा दुसऱ्याचं सांडायचं याला क्रांती आमच्या तत्वज्ञानात कधीही म्हटलेली नाही. आमची तत्वज्ञान, आमची जी क्रांती आहे ती वैचारिक दुःख जिथून सुरू होतं त्याचं मूळ शोधायला सांगितलेलं बुद्धांनी. दुःख जिथं सुरू होतं त्याचं मूळ शोधा, उत्तर आपोआप सापडेल. एकदा का उत्तर सापडलं की मग तुम्हाला जगात परिवर्तन करायचं असेल तर सर्वप्रथम माणसाच्या मनात परिवर्तन करा. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे प्रबोधनातूनच आजपर्यंत मिळालेलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली ती सुद्धा चिंतनातूनच आलेली आहे. जगाला शिक्षक ही संकल्पना दिली असेल आणि शिक्षकाचा कोडा खंडन जर कुणी ठरवला असेल तर तो तथागत भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम या जगातल्या शिक्षकाचा कोडा खंडन ठरवलेला आहे. त्यामुळे तुमच्या समोर मी शिक्षण ही संकल्पना थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आता पुढची संकल्पना येतो, नाहीतर वाढल भाषण माझं. दुसरी जी संकल्पना आहे ती शिक्षक ही संकल्पना आहे की 21व्या मी फक्त तुम्हाला फ्ल्यू मुद्दे दिलेले आहेत. भाषणातून कधी काय देता येत नाही पूर्णपणे, फक्त कुठली दिशा मिळते आहे तेवढं फक्त सांगता येतं. दुसरा जे 21व्या शतकातलं हे शिक्षण आहे, 21व्या शतकातलं शिक्षक
तर 21व्या शतकातला शिक्षक कसा असला पाहिजे? आता तुम्हाला हे पटलं तर ठीक, नाही तर सगळेजण मला शिवाय देतील की 21व्या शतकातला शिक्षक कसा आहे, आम्हाला समजावून सांगायला मोठा शान आला 21व्या शतकातला शिक्षक कसा. आता तुम्ही 21व्या शतकातला शिक्षक कसा असला पाहिजे ही सुद्धा संकल्पना अतिशय महत्वाची आहे. कारण हे काय झालं, हे सगळं शिक्षण आहे, ही सगळी व्यवस्था आहे, याचा तुम्ही अभ्यास कशासाठी करायचा आहे? तर याचं प्रात्यक्षिक करण्यासाठी. हे जागतिकीकरण आहे, हे जगातली शिक्षण व्यवस्था आहे. आता फक्त भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून नाही चालला. अमेरिकेची शिक्षण व्यवस्था, ब्रिटनची शिक्षण व्यवस्था, जगातल्या प्रत्येक विकसित राष्ट्राची तरी कमीत कमी शिक्षण व्यवस्थेचा तुम्ही अभ्यास केला तर काहीतरी शासनाला तुम्ही सांगू शकता आणि स्वतःही काहीतरी करू शकता. कारण 21व्या शतकातल्या शिक्षणाचं उद्दिष्टच आहे की जगातले माहितीचं संकलन करून मगच तुम्ही बोलायला सुरुवात करायची, तोपर्यंत बोलायची. अशी जगन्मान्य शिक्षण संस्थांची शिक्षणाची संकल्पना आणि माहितीचा साठा हे सर्वप्रथम केला पाहिजे. म्हणून शिक्षक कसा असला पाहिजे थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहे की शिक्षक कसा असला पाहिजे. त्याला मी मगाशी शीर्षक दिलं होतं की आदर्शाचा उत्कृष्ट नमुना असा शिक्षक असला पाहिजे. त्याला इंग्लिश मध्ये आता याच्यात दोन शब्द आहेत. आदर्शाला इंग्लिश मध्ये आयडियल म्हणतात आणि उत्कृष्ट नमुन्याला इंग्लिश मध्ये रोल मॉडेल म्हणतात. शिक्षक कसा असला पाहिजे याची तात्विक आणि प्रात्यक्षिक चर्चा करण्यापूर्वी या दोन शब्दांचा प्रत्येक शिक्षकाला अर्थ माहित असला पाहिजे, याचं स्पष्टीकरण माहित असलं पाहिजे की आयडियल म्हणजे काय आणि रोल मॉडेल म्हणजे काय. आयडियल त्याला मराठीमध्ये आपण आदर्श म्हणतो आणि रोल मॉडेलचा मराठीमध्ये डिक्शनरी मिनिंग आहे की उत्कृष्ट नमुना किंवा प्रतिमा असं आपण म्हणतो. त्यामुळे आदर्श वेगळा आहे आणि उत्कृष्ट नमुना वेगळा आहे. त्या दोन्ही शब्दाला एकत्र केलं मी म्हटलं की शिक्षक म्हणजे आदर्शाचा उत्कृष्ट नमुना आहे. आता आदर्शाचं स्पष्टीकरण असलं पाहिजे. आदर्श कशाला म्हणतात तर आदर्श कशाला म्हणतात आपण म्हटलं की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या संदर्भात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य दिलं आहे, बुद्धत्व मानवाचा आदर्श. बुद्धत्व हा मानवाचा आदर्श आहे, बुद्ध मानवाचा आदर्श नाही, बुद्धत्व मानवाचा आदर्श आहे. याच्यातून काय सिद्ध होतं की तत्व हे मानवाचा आदर्श असतं. आणि विशुद्धी मार्गामध्ये जे याच्या समोर आदर्श या सिद्धांताबद्दल तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो सिद्धांत सांगितला विशुद्धी मार्गामध्ये तोच डॉक्टर बाबासाहेब तोच तथागत भगवान गौतम बुद्धांनी 5 पंचवर्गीयांना सांगितला होता. तो बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये टाकलेला आहे की तो सिद्धांत आहे की माणूस माणसाचं नियंत्रण करत नाही, माणूस माणसाचं नियंत्रण करत नाही, तत्व माणसाचं नियंत्रण करतं. तत्वांचा मिळून आदर्श बनतो. आदर्शाचं आचरण करायचं असतं आणि आचरणाचं समाज अनुकरण करत असतो. शिक्षक आणि समाज या दोघांचाही सिद्धांत हा एकत्रितपणे येतो. तर शिक्षक कसा असला पाहिजे तर शिक्षकाला पहिलं हे माहित असलं पाहिजे की आदर्श म्हणजे काय. तर आदर्श हा तत्वांचा मिळून बनलेला असतो. मी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श पाळतो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले तत्वज्ञान किंवा विचार आणि दाखवलेला मार्ग त्याप्रमाणे जर मी प्रात्यक्षिक करत असेल तर त्याला म्हणायचा की मी बाबासाहेबांचा आदर्श, त्यांच्या आदर्शावर मी प्रात्यक्षिक करत आहे. त्यामुळे आदर्श म्हणजे तत्वज्ञान जे आहे त्या तत्वांचा मिळून बनतो, त्याला आपण फॉलो करायचं असतं. फॉलो करण्याचं काम रोल मॉडेल करत असतो. फॉलो करण्याचं काम रोल मॉडेल करत असतो. काय शिकवायचं हे अगोदर ठरलेलं असतं. काय शिकवायचं हे शिक्षकांनी ठरवायचं नाही. काय शिकवायचं हे अगोदर ठरवलेलं आहे, सिलेबस अगोदर ठरलेला आहे. शिक्षकांनी फक्त ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीने भरायचं याचं प्रात्यक्षिक करायचं आहे. शिक्षक हा प्रात्यक्षिक पूर्वीच्या शिक्षकाकडे बघण्याचा आपण म्हणतो की आदर्श शिक्षक. आदर्श शिक्षक म्हणजे ते कसे शिकवतात याच्याबद्दल नाही, उलट कसे मारायचे जास्त पूर्वीचे शिक्षक आपल्याला. परंतु त्यांचा आदर्श काय घ्यायचो ते पान सुपारी तंबाखू कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नव्हते. ते कपडे पांढरे शुभ्रच कपडे वापरत होते. त्यांच्या घरामध्ये गेला तरी शिस्त असेल, त्यांच्या बोलण्यामध्ये गेला तरी शिस्त असेल. रस्त्याने चाललेला पोरगा जरी चुकलेला दिसत असेल तर त्याला ताणून धरणार, त्याला शाळेत त्या शिक्षकांनी मोराला किती जरी मारलं तरी गाव आणि आईबाप कधीच विचारत नव्हते. आताचा शिक्षक मारतोय ते मरेपर्यंत मारतोय म्हणजे काय कारणावर. त्याच्यामुळे आताचं मारणं आणि त्यावेळेचं मारणं याच्यामध्ये पण फरक
आहे तर शिक्षकाचं आचरण जगामध्ये सर्वश्रेष्ठ महत्व कशाला असेल तर ते आचरणाला सर्वश्रेष्ठ महत्व आहे. त्यामुळे शिक्षक हा रोल मॉडेल आहे. शिक्षक हा कशा पद्धतीने वागतोय, बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो शिक्षकाचं बोलण्यात आणि वागण्यात कुठल्याही प्रकारचं अंतर नसेल त्यात शिक्षकाचं मुलं ऐकतील, त्यात शिक्षकाचं मुलं फॉलो करतील, त्याच शिक्षकाला मुलं आदर्श म्हणतील. पण बोलण्यात आणि वागण्यात जर अंतर असेल तर मात्र शिक्षक आहे आणि 45 मिनिटं त्याने शिकवायचं आहे आणि हे दोघांची बांधिलकी आहे की माझी हजेरी लावायची आहे आणि माझा पोर्शन पूर्ण करायचा आहे. एवढ्या पोटी जर शिक्षण वर्गामध्ये जात असेल तर मुलंही त्याला मानणार नाहीत आणि कुणीच कोणाला अजिबात मानणार नाही आणि त्याला शिक्षक पण म्हणता येणार नाही. जो फक्त पोर्शन पूर्ण करण्यासाठी शिकवतो त्याला शिक्षक म्हणता येणार नाही आणि जो फक्त परीक्षेसाठी अभ्यास करतो त्याला विद्यार्थी अजिबात म्हणता येणार नाही. पण विद्यार्थ्याचं सोडा, शिक्षण जो आहे त्या शिक्षकाचं आचरण जे आहे हे आचरण अतिशय महत्वाचं आहे. मी म्हटलं की जगामध्ये शिक्षकाचा कोड ऑफ कंडक्ट सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे. 2500 वर्षापूर्वी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर हे जे धम्माचं शिक्षण कोण द्यायचं आणि कसं द्यायचं, मला एकट्याला काही शक्य आहे का, याचा ज्यावेळेस तथागतांना प्रश्न पडला त्यावेळेस तथागतांनी शब्द बाहेर काढला, रोल मॉडेल निर्माण करायला पाहिजे, प्रतिबुद्ध निर्माण करायला पाहिजे. तो प्रतिबुद्ध निर्माण कशासाठी करायचा आहे तर तथागतांचं तत्वज्ञान फायनल झालं, बुद्धिझम फायनल झालेला आहे. पण याला समाजापर्यंत घेऊन जाण्याचा कोड ऑफ कंडक्ट जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत काही नाही. म्हणून 227 नियमाचा कोड ऑफ कंडक्ट बनला आणि 227 नियमाचं विनयपीठक बनलं. डोळे किती वर करायचे, तोंड किती मोठे करायचं, बघायचं कसं, बसायचं कसं, विहार होत नव्हती तोपर्यंत, ऊन वारा पाऊस असेल तर झाडाखाली झोपायचं, हे सगळे नियम कटाक्षाने पाळणाराच फक्त धम्माचा शिक्षक आणि चिवरधारी होऊ शकतो. 227 मधला एक जरी नियम तोडला तरी चिवर काढून पांढरं वस्त्र त्याच्या अंगावरती टाकून त्याला धम्मातून काढलं जायचं. त्याच्यावरती शिक्षा त्याला ठरवलेल्या होत्या. त्यामुळे जो शिक्षकाचा कोड ऑफ कंडक्ट पाळतो त्यालाच फक्त शिक्षक म्हणतात. जो शिक्षकाचा कोड ऑफ कंडक्टच पाळणार नाही त्याला शिक्षक मात्र अजिबात म्हणता येणार नाही. या जगाचा रोल मॉडेल जो आहे तो शिक्षक आहे. मग तो धार्मिक शिक्षक असो, तो शाळेतला शिक्षक असो, तो कुठलाही जगातला असो, परंतु शिक्षक हा जगाचा रोल मॉडेल आहे. शिक्षक जसा वागेल तसाच समाज घडतो. शेवटच्या मुद्द्याकडे येतो, समाजाकडे. शिक्षक जसा वागेल तसाच समाज घडतो. समाजाला तत्वज्ञानाचं काही घेणं देणं नसतं. आपल्याकडे अलीकडे म्हणतात ना, आमचा समाजच नालायक आहे, आमचा समाजच असा आहे, आमचा समाजच तसा आहे. आणि आपण सगळे एकत्र आल्यानंतर पण म्हणतो आपला समाजच आहे. अरे आपण सगळे मिळून एकत्र येतो त्यावेळेस समाज बोलतो आणि आपणच म्हटलं की आमचा समाजच नालायक आहे, म्हणजे नालायक कोण रे? आपणच आपल्याला म्हणतो की नाही का, तर आपल्याला भूमिका कळत नाही की आपण काय बोलतोय, काय असायला पाहिजे. समाजाला तत्वज्ञानाचं काही तसं घेणं देणं नसतं. कारण समाजातल्या प्रत्येकच घटकाला तत्वज्ञान समजेल असं नाही ना. समाजातल्या काही घटकाला तत्वज्ञान समजेल. आता मी इथं भाषण करतोय पण माझ्या भाषणातले मुद्दे काही लोकांना आवडतील, काही लोकांना आवडत नाहीत. उगाच कशाला टाइमपास करते, लवकर संपवायचं याला काय कळत नाही का, सकाळपासून सुरू झालेलं आहे. अजून डॉक्टरांचं भाषण ऐकायचं ते आम्ही ऐकायला आलं तर ह्याला कोणी धरून आणलाय, अशा काही लोकांच्या मनामध्ये येत असतील. नंतर काय नाही त्यावेळेस इतिहास मांडला त्यावेळेस लोक म्हणत असतील आता हे काय मांडायची गरज आहे का, पण आपल्या लोकांना इतिहास मांडायची काही आवश्यक हे आहे. तर काही लोक प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका होती. त्याच्यामुळे मी सांगितलेलं सगळ्याच भाषणाचं सगळ्यांनाच आवडेल अजिबात नाही. सांगितलेला प्रत्येक मुद्दा सगळ्यांनाच आवडेल अजिबात नाही. आवडल्याच्या नंतर काहींना आवडला असेल, परंतु आवडला, मी म्हटलं शिक्षक असा पाहिजे हा मुद्दा जरी पटला असेल तरी ते त्याच्याप्रमाणे वागतीलच असं नाही. त्याच्यामुळे हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान सांगत असतो आपण, परंतु तत्वज्ञान हे सगळ्यांनाच समजतं असं नाही, सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतच असं नाही आणि ज्याच्यापर्यंत पोहोचलंय तो तसा वागतोच असं अजिबात नाही. तर रोल मॉडेलचं काम काय आहे की मी मगाशी जो सिद्धांत सांगितला तो पुन्हा आहे की माणूस माणसाचं नियंत्रण करत नाही, तत्व माणसाचं नियंत्रण करतं. तत्वांचा मिळून आदर्श बनतो, आदर्शाचं आचरण करायचं असतं आणि आचरणाचं अनुकरण होतं. अनुकरणातून प्रबुद्ध समाजाची निर्मिती होत असते. कारण मी शब्द वापरला की अनुकरण हा समाजाचा स्थायी भाव आहे. समाज हा अनुकरण करत असतो. 3 वेळा पाया पडा म्हटलं की 3 वेळा पाया पडायचं, हा
जोडा म्हटलं की हात जोडा म्हणायचं, मी मागं म्हणा म्हटलं की लगेच मागं म्हणायचं, मी असं करा म्हटलं की तसं करा म्हणायचं. त्याच्यातलं मला काय समजतंय का नाही माहित मला माहिती नाही. त्रिशरण म्हटलं, पंचशील म्हटलं, पुढं काय काय म्हटलं ह्याच्यातलं मला काहीच माहिती नाही. परंतु फक्त काय झाले, आमची पूजा झाली का, आमचा धम्माचा कार्यक्रम झाला का, विधी झाला का, काय झाला मला काय माहिती नाही. परंतु असं करा म्हटलं की मी केलेलं आहे. आणि आपल्यातले काय 100% अभावानेच कुणाला तरी कळत असेल, पण 100% फक्त चिवरधारे आले भंतेजी की भंतेजी सांगेल तसंच करायचं. आणि याच्यात काही वावग नाही, याच्यात काही चुकीचं अजिबात नाही. कारण समाजाचा तो रोल मॉडेल आहे. जसा धम्माचा शिक्षक सांगेल तसं मी ऐकायचंय. खेड्यापाड्यातल्या माणसाला वाचायला येत नाही तर त्याच्यामुळे काय विधी आहे त्याला काय माहिती असणार आहे का? आणि वाचायला ज्याला येते त्यांनी वाचल्याशिवाय त्याला कळतंय का? आणि ते वाचणार आहे का सगळं? ते अजिबात वाचत नाही. धार्मिक ठिकाणी आले की आपण म्हणतो ना, आपण काय चालवायचं नाही, ते भंतेजी सांगतील तसंच करायचं. त्याच्यामुळे जर दुसरा कुठला आला होतेचा तर ते मग विचारतंय की सर असं करू का, तसं करू का, एवढाच विधी घेऊ का, तेवढाच विधी घेऊ का? त्यामुळे जो शिक्षक आहे तो शिक्षक ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे समाज हा ऐकत असतो. विहारामध्ये गेल्यानंतर, मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथला पुजारी, विहारातला भंतेजी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने समाज वागत असतो. राजकारणामध्ये गेल्यानंतर नेता किंवा जे शिक्षक आहे त्याला म्हणतात ते जसं सांगतात तशाच पद्धतीने समाज वागत असतो. त्यामुळे समाजाला तत्वज्ञानापेक्षा समाजाला अनुकरण अतिशय आवडतं. मग बाबासाहेब, आम्ही पण बाबासाहेबांचा अनुकरणाचा आदर्श घेतोय ना, बाबासाहेबांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय ना. अनुकरण हे तत्वज्ञानाचं होत नाही, अनुकरण हे प्रात्यक्षिकाचं होत असतं. आम्ही आमच्यामध्ये ही प्रेरणा आहे. बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, आपण केला पाहिजे. बाबासाहेबांनी त्याग केला, आपण सुद्धा त्याग केला पाहिजे. बाबासाहेबांनी एवढं शिक्षण घेतलं, आपण सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे. प्रात्यक्षिकाचं अनुकरण होत असतं. सांगायचा मुद्दा की हे जे अनुकरण करण्यासाठी त्याच्या समोर जो आदर्श असला पाहिजे, त्याच्या समोर जो रोल मॉडेल असला पाहिजे, त्या रोल मॉडेलला आधुनिक काळामध्ये शिक्षक असं म्हटलं जातं. तो शिक्षक हा जगाचा रोल मॉडेल झाल्याशिवाय मात्र समाज पण परिवर्तित अजिबात होऊ शकत नाही. समाजाला जागतिकीकरण समजावून सांगायचंय, समाजाला माहिती तंत्रज्ञान समजावून सांगायचंय, समाजाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी समजावून सांगायचंय, समाजाला अमेरिका कशी बदलली त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवायचंय, समाजाला संगणकीय महत्व समजावून सांगायचंय. कॉम्प्युटर म्हणजे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, 21वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचं युग याला म्हटलं जातं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एज आहे. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बदललेली आहे. या संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती आणि आजच्या टेररिझम वरती कसं वागलं पाहिजे याचं शिक्षण सुद्धा शिक्षकांनीच दिलं पाहिजे. ते प्रथम त्यांनी घेतलं पाहिजे. आजच्या आर्थिक मंदीवरती उपाय काय सांगायचा असेल तर मी फक्त आता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये हे 2 मुद्दे घेतो की आजच्या आर्थिक मंदीवरती जर जगामध्ये उपाय सांगायचा असेल, मी दूरदर्शनच्या मुलाखतीमध्ये सुद्धा हे मांडलेलं आहे की आर्थिक मंदी किंवा आज जे घडतंय सगळं जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा आर्थिक मंदी अधिकृतपणे सुरू झाली. परंतु भारत शासन मात्र अजून आर्थिक मंदी मानायला तयार नाही. जशी अगोदरच ओबामाच्या इलेक्शनच्या अगोदर अमेरिकेत आर्थिक मंदी सुरू झाली होती, पण इलेक्शन होईपर्यंत सरकार अधिकृतपणे डिक्लेअर करत नव्हतं. जर तुम्ही अमेरिकेमध्ये इलेक्शन होण्याच्या अगोदरच्याच कालखंडामध्ये गेला तर मध्यम वर्गीय लोक जे नोकऱ्यावरती जीवन जगत होते ते गार्डनमध्ये बसून संस्था जेवण वाटतात, त्या जेवण घेतात आणि दिवस काढतात. अशी परिस्थिती इलेक्शनच्या अगोदरच अमेरिकेमध्ये सुरू झालेली होती. त्याच्यामुळे सरकार आणि ओबामा हे जे इलेक्शनचं आहे तशीच परिस्थिती आजची आहे. भारतामध्ये सगळे कारखाने बंद व्हायला लागलेले आहेत. कामगार कपात 1991 सालापासून जागतिकीकरणाच्या माध्यमातून बीआरएस, गोल्डन हँडशेक आणि सगळी कामगार कपात. अरे 120 कोटीच्या देशामध्ये जर 1 कोटी सुद्धा लोक कामाला नसतील तर ती आर्थिक मंदी काय त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक वातावरण ऑलरेडी आहे. 1% सुद्धा लोक कामाला या देशामध्ये नाही. आर्थिक मंदीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे. त्या कालखंडामध्ये जागतिकीकरणावर बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात आणि जेव्हा केव्हा या देशाला आर्थिक मंदीतून बाहेर पडायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत स्वीकारावा लागेल. तो सिद्धांत काय तो लक्षात ठेवा. आर्थिक मंदीतून बाहेर येण्याचा उपाय काय आहे तर लोकांच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे. लोकांच्या हातामध्ये पैसा आला की बाजारात जाऊन वस्तू खरेदी करतील. वस्तू खरेदी केल्या की मागणी वाढेल, प्रोडक्शन काढायला सुरुवात होईल आणि हे चक्र पूर्णपणे चालू होईल. बाबासाहेब आंबेडकरांनीच हा सिद्धांत जगाला दिलेला आहे. त्याला स्टेट सोशलिझम म्हणतात. या स्टेट सोशलिझम मध्ये काय म्हटलं की तुम्ही नॉन प्रोडक्टिव्ह जे नोकऱ्या आहेत, मग हॉस्पिटल असेल, शिक्षण असेल, पीडब्ल्यूडी असेल, सरकारी जेवढी व्यवस्था होती ती सगळी 91 सालापासून खाजगी करून टाकली म्हणून ही आर्थिक मंदी आहे.
कारण सगळं भांडवलदाराच्या ताब्यामध्ये गेल्या आणि नोकऱ्या कमी झाल्या. जर पुन्हा तुम्हाला आर्थिक मंदीतून बाहेर यायचं असेल तर शासकीय नोकऱ्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करावी लागेल. शासकीय नोकऱ्यांची निर्मिती केल्याशिवाय लोकांच्या हातामध्ये पगार येणार नाहीत आणि पगार आल्याशिवाय बाजारात जाऊन वस्तू खरेदल्या जाणार नाहीत. पगार मिळाला की वस्तू खरेदी करतील आणि पुन्हा चॅनल सगळी पूर्णपणे सुरू होईल. आता ही व्यवस्था ठप्प व्हायला लागलेली आहे का तर लोकांना नोकऱ्या नाहीत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीयकरणाचा मुद्दा सांगितला. तो स्टेट सोशलिझम मधला. हा स्टेट सोशलिझम समजून घ्या आणि या जगाला पर्याय नाही बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेट सोशलिझम समजून घेतल्याशिवाय. का तर 1929ला ज्यावेळेस युरोप खंडामध्ये आर्थिक मंदी होती त्यावेळेस केन्स नावाचा अर्थशास्त्रज्ञ होता. बाबासाहेबांच्या सिद्धांताचा एवढाच मुद्दा त्यांनी फक्त सांगितला की शासकीय नोकऱ्या मिळाल्या तर आर्थिक मंदीतून युरोप बाहेर येईल आणि तशा पद्धतीने एकच बाबासाहेबांचा उपाय जर केला तर युरोप खंडाची आर्थिक मंदी बाहेर येते. मग बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेट सोशलिझम भारताने नाही स्वीकारला तरी अमेरिकेला आणि ब्रिटनला स्वीकारावा लागला होता आणि भविष्यात सुद्धा स्वीकारावा लागणार आहे. माझा बाप MA PhD DSc LLD डिलीट बार ऍट लॉ एवढ्या जगातल्या उच्च मानांकित पदव्या घेऊन जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. या देशाला जरी नको असलं तरी आपण मात्र देशाला आणि जगाला समजावून सांगण्याचं काम आणि प्रबोधन मात्र आपण करणं अतिशय आवश्यक आहे. कारण त्याच्या पोटी निर्माण झालेला टेररिझम आहे. गरिबीतून टेररिझम झालेला निर्माण आहे. या देशाला स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व या 4 मूल्यापासून बाजूला ठेवून तुम्ही कास्ट क्रीड्स वरती आधारित जर या देशातली व्यवस्था करत असाल तर धर्माच्या आधारावरती जर या देशामधली व्यवस्था करत असाल दहशतवादाचं मूळ शोधायचं जर तुम्हाला असेल तर दहशतवादाचं मूळ धर्मामध्ये आहे. दहशतवादाचं मूळ जातीमध्ये आहे. या देशातली जाती व्यवस्था नष्ट करा. या देशातला सर्व धर्म समभाव जो म्हणतात तो या सगळ्याच पक्षांनी लक्षात ठेवला पाहिजे. सर्व धर्म समभाव पण रस्त्यावर नाही. सर्व धर्म अनेक धर्म आहेत म्हणून घराच्या बाहेर तुमचा धर्म आला नाही पाहिजे. घराच्या बाहेर धर्म आला आणि दहशतवाद बाहेर आला. त्यामुळे दहशतवादाचं मूळ जाती व्यवस्थेत आहे. दहशतवादाचं मूळ हे धर्म बाहेर आणल्यामुळे आहे. ज्याचं त्याचं आपापल्या घरात असलं की काही प्रॉब्लेम येत नाही. घराच्या बाहेर आला आणि एकमेकाचा द्वेष निर्माण झाला की त्या द्वेषातून जग जळतं. दहशतवाद हे फक्त करणाऱ्याचा दोष नाही, त्या करण्याला उद्युक्त करणाऱ्या तत्वाचा, त्या करण्याला उद्युक्त करणाऱ्या परिस्थितीचा. मग गरिबी असेल, जाती व्यवस्था असेल, द्वेष भावना असेल. कारण गरिबी, जाती व्यवस्था, द्वेष भावना याच्यातून फ्रस्ट्रेट झालेलं जगातलं 110 कोटी 1 कोटी लोक कामाला असतील आणि बाकीच्यांना फक्त जाती धर्म पंथावर भडकावलं असेल तर दहशतवाद बंद करायचा असेल तर आपल्याला समतेची प्रस्थापना करावी लागेल. दहशतवाद बंद करायचा असेल तर या देशात बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे वागावं लागेल. बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे जर वागलं तरच या देशात होणार नाही दहशतवाद. या देशात आर्थिक मंदी येणार नाही. त्यामुळे जगाने जेव्हा तेव्हा जगाला सुधारायचं असेल तेव्हा तरी बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेट सोशलिझम घ्यावा लागेल. बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत या जगाचा प्रॉब्लेम युद्ध आणि शांतता हा कायमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर उत्तर आहे की युद्ध नको, बुद्ध हवा. जगत म्हणतं जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान आहे. जर तुम्हाला जन्माला यायचं असेल तर भारतात या अशी चीन मध्ये म्हण आहे. कारण भारत हा बुद्धाचा देश आहे. त्यामुळे बुद्धाचा देश आणि बुद्धच फक्त जगाला सगळं काही शांततेचं देऊ शकतो. या जगात बाकी कुणीच नाही. तो जगातला एकमेव महान शिक्षक, त्याचा वारसा किंवा आपल्याला मिळाला. त्याचा वारसा बाबासाहेबांच्या माध्यमातून मिळाला. अहो जगाला नाही पण तुम्हाला तर अख्खा बुद्ध बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे या जगाला उत्तर सांगायचे असतील तर प्रजासत्ताक शिक्षण संस्थेच्या शिक्षकाची पहिली जबाबदारी आहे. ज्याला बाबासाहेब कळला त्यांनी जगाला नाही सांगितलं तर जगाने चुकला तर तो जगाचा दोष नाही. ज्याला कळला त्यांनी आपल्या जवळच ठेवला हा त्याचा दोष आहे. त्यामुळे बुद्ध बाबासाहेब मला कळाला तर मी जगाला तो समजावून सांगितला तर त्या तत्वज्ञानाचा उपयोग आहे. तर त्याला शिक्षक म्हणता येईल. मला बुद्ध बाबासाहेब फक्त जातीपुरता आणि धर्मापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. तो जातीभेद करतो तर तिथेच बुद्ध सांगायला पाहिजे. तो धर्मभेद करतो तर तिथेच बाबासाहेब मला सांगितलं पाहिजे. कारण जगामध्ये सांगितलं की पटतं आणि बाबासाहेब म्हणतात की प्रभावीपणे तुला समजावून सांगता आलं पाहिजे. नुसतं समजावून सांगणं नुसतं शिक्षक होऊन नाही करणार आहे बाबा. कारण शिकवायचं कशाला असतं, शिकवायचंच कशाला असतं
तर शिकवण्याचं मूळ उद्दिष्टच आहे बदल. बदल हा शिकवण्याचं उद्दिष्ट आहे. तुम्ही जे काय सांगाल त्याप्रमाणे तो माणूस बदलला पाहिजे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तनाचं चक्र आपण म्हणतो. जगात परिवर्तन झालं पाहिजे, पण जगात परिवर्तन होत असताना सांगणाऱ्याचा स्थायी भाव असता कामा नये. चळवळीत परिवर्तन होत असताना आयुष्यभर एकाच पदावर राहण्या पदाचा स्थायी भाव अजिबात असता कामा नये. परिवर्तनाचं चक्र आम्हाला फिरवायचं आहे, परंतु फिरवणाऱ्याचा स्थायी भाव असेल तर मात्र अजिबात चालणार नाही. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन द वर्ल्ड, नथिंग इज परमनंट इन द वर्ल्ड. हे वाक्य आहे, हे परिवर्तनाचं चक्र आहे. आपल्याला हे स्वीकारावं लागेल. या जगात स्थिर काहीच नाही, प्रत्येक गोष्ट बदलली पाहिजे. त्यामुळे माझं अध्यक्षपद सुद्धा बदललं पाहिजे. आपल्या म्हणजे साहित्यिकांच्या याच्यात बरं असतं की दरवर्षी बदलतं, त्याच्यामुळे त्यांना काय आपल्याला म्हणता येत नाही. परंतु बाकीच्या ठिकाणी मात्र ते बदलत नाही. ज्या चळवळीमध्ये, ज्या समाजामध्ये नेतृत्व हे कायमस्वरूपी एकाच पदावरती राहतं, त्या चळवळीने, त्या समाजाने परिवर्तनाची भाषा बोलू नये. ज्या चळवळीमध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या संघटनेमध्ये कायमस्वरूपी जर नेतृत्व जर आहे, जर त्या नेतृत्वाचा स्थायी भाव असेल, तर तिथं निसर्गाच्या नियमाप्रमाणे परिवर्तन नावाची गोष्ट कधी घडतच नाही. त्याच्यामुळे जर बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाची चळवळ जर घेऊन जायचं असेल, तर त्या चळवळीत सातत्याने परिवर्तन असलं पाहिजे, कारण हे निसर्गाचा नियम आहे. ते चक्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला 21व्या शतकामधल्या शिक्षण आणि समाज याच्यावरती बोलायला सांगितलेलं आहे, परंतु जसं जमन परिस्थितीनुसार कोण काय ऐकतंय का नाही ऐकतंय ह्याच्याकडे दुर्लक्ष करून मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही संकल्पना, कारण आपल्याला विशिष्ट साच्यातलं ऐकायची सवय असल्यामुळे आपल्याला हे बाकीचं जे आहे अमेरिका, ब्रिटन, माहिती तंत्रज्ञान वगैरे, पण हेच रुजलं पाहिजे. हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. तुम्हाला संगणक माहिती पाहिजे, जागतिकीकरणाची माहिती पाहिजे. MA, PhD, DSc, LLD, DLIT, बार ऍक्टला एवढ्या सगळ्या मानांकित पदव्या महापुरुषांनी बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या होत्या. त्याच्यातल्या 2 पदव्या सोडल्या तर सगळं शिक्षण बाबासाहेबांचं अर्थशास्त्राचं आहे. तर ते शिक्षण अर्थशास्त्राचं काय आहे हे त्या शिक्षकांनी समजावून सांगायला पाहिजे. बाबासाहेब ज्यावेळेस समाजाला समजावून सांगतो त्यावेळेस शिक्षणाच्या संदर्भामध्ये MA, PhD, MSc, DSc या 4 पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करून घेतलेल्या आहेत. तर त्या सगळ्याच्या सगळ्या अर्थशास्त्रामधल्या पदव्या आहेत. बाबासाहेबांची बॅरिस्टर ही पदवी कायद्याची आहे आणि बाकीच्या 2 पदव्या ज्या आहेत ती एक कोलंबिया विद्यापीठाने 5 जून 1952 ला बाबासाहेबांना दिलेली आहे आणि दुसरी डिलीटची पदवी उस्मानिया विद्यापीठाने दिलेली आहे. अभ्यास करून घेतलेल्या डिग्र्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेतलं ते शिक्षकाला माहिती असलं पाहिजे आणि हे शिक्षण अर्थशास्त्राचं का घेतलं हे सुद्धा ठासून सांगता आपल्याला आलं पाहिजे. सयाजीराव गायकवाडांच्याकडे BA ची परीक्षा पास झाल्यानंतर केळुसकर गुरुजी ज्यावेळेस घेऊन जातात त्यावेळेस सयाजीराव गायकवाड बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे भीमरावांना प्रश्न विचारतात, मी जर स्कॉलरशिप दिली तर परदेशामध्ये जाऊन तुम्ही नक्की कुठलं शिक्षण घेणार आहात? त्यावेळेस सयाजीराव गायकवाडांना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की परदेशात जाऊन अर्थशास्त्राचा तौलनिक अभ्यास करून मी माझ्या समाजाला गरिबीतून आणि दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहे. एवढ्या MA, PhD, DSc, LLD, DLIT, बार ऍक्टला सगळ्या जगातल्या मानांकित पदव्या संपल्या घेण्याच्या की मग 1923 साली बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस भारतात येतात आणि 24 जुलै 1924 ला बाबासाहेब आंबेडकर 20 जुलै 1924 ला बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृतिकारणी सभेची स्थापना करतात आणि स्थापना करताना शपथ घेतात ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी मारून आत्महत्या करेल. महापुरुषांनी जगाचं शिक्षण घेतलं, पण ते शिक्षण कशासाठी घेतलं? माझ्या समाजाचा उद्धार करण्यासाठी, माझ्या समाजाला समजावून सांगण्यासाठी. अरे याच्यापेक्षा तर आदर्श या जगाला मी किती भाग्यवान आहे की मला एवढ्या मोठ्या महापुरुषाचा नाव घेण्याचा हक्क आहे, मला माझा बाप म्हणून मिरवण्याचा मला हक्क आहे. मी किती स्वाभिमानी आहे की मला बुद्ध मिळाला, मी किती स्वाभिमानी आहे, मी किती भाग्यवान आहे, मला माझा बाप मिळाला. त्या बुद्धांना जगाला पर्याय नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धांच्या नंतर गेल्या 250 वर्षामध्ये कोलंबिया विद्यापीठाने 1998 साली जगातला सर्वश्रेष्ठ गेल्या 250 वर्षातला विचारवंत, त्याच्या एवढा विचारवंत अजून कुणी झाला नाही. किती मोठं मला स्वाभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं शिक्षण, त्यांचा आदर्श हा तर आपण काय घ्यायचाय हे प्रेरणा म्हणून घ्यायचं आहे. पण 21व्या शतकातलं माहिती आणि तंत्रज्ञान युग आणि अर्थव्यवस्थेत झालेला बदल या 2 गोष्टी प्रथम समजावून घ्या, तरच तुम्हाला शिक्षण व्यवस्था कशी असावी हे कळेल. नाही तर कळणार अजिबात नाही, कारण हे 2 बदल मानवामध्ये
म्हणजे बदल संपूर्ण जीवनामध्ये करत असतात. त्यामुळे यावरती आपण कॉन्सन्ट्रेट कराल ही अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. अगदी खरंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. काकडे साहेब धन्यवाद. सर्वांच्या मनस्थिती